आज आपण बनवणार आहोत कुरडई कांदाची रेसिपी. कुरडई कांदाची रेसिपी ही एकदम झणझणीत आणि चमचमीत बनणार आहे आणि ही रेसिपी आपण कशी बनवलेली आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघूया. तर सर्वप्रथम आपण इकडे घेतलेली आहे कुरडई. कुरडई तुम्ही मार्केटमधून आणू शकता किंवा कुरडई तुम्ही घरीही बनवू शकता. त्याच्यानंतर आपण जे इन्ग्रेडियंट्स घेतलेले आहे ते आपले जे नेहमीसाठी लागणारे इन्ग्रेडियंट्स असतात ते म्हणजे टोमॅटो आपण 2 टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत. इकडे आपण 2 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत. त्याचबरोबर आपण घेतलेलं आहे गार्निशिंगसाठी कोथिंबीर ही आपल्या सगळ्या भाज्यांमध्ये जाते. तर इकडे ही कुरडई कांदाची मस्त अशी भन्नाट रेसिपी बनणार आहे. इकडे आपण घेतलेले आहे धने पावडर, मीठ घेतलेलं आहे चवीनुसार, लाल मिरची पावडर घेतलेली आहे, हळद घेतलेली आहे, कांदा आणि लसूण मसाला घेतला आणि कढीपत्ता घेतलेला आहे. तर हे सर्व इन्ग्रेडियंट्स जाणार आहे आपल्या कुरडई कांदाच्या रेसिपीमध्ये. इकडे आपण कुरडया पाण्यामध्ये भिजत घातलेल्या आहे. या अर्ध्या तासासाठी तरी तुम्ही भिजत घालायच्या आहेत. मस्तपैकी सगळं पाणी आत सोक झालं पाहिजे, जेणेकरून ह्या आपल्याला थोड्याशा हे करायच्या सुट्ट्या करायच्या आहेत. ओके, ते तुम्हाला दाखवतो आपण नंतर आईने कशा तयार केलेल्या आहेत. इकडे आपण घेतलेले आहे कढईमध्ये 2 चमचे तेल आणि 2 चमचे तेलामध्ये आपण जिरे ॲड केलेले आहे, कढीपत्ता ॲड केलेले आहे. तेल चांगलं कडकडून गरम झालेलं आहे. आणि हा व्हिडिओ बघता बघता प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भरपूर उत्कृष्ट रेसिपी आहे. इकडे आपण टाकलेला आहे कांदा मस्त असा भरभरून टाकलेला आहे या रेसिपीमध्ये. आणि चपातीबरोबर आणि भाकरीबरोबर ही डिश मस्त लागते. कुरडई कांदा काहीतरी वेगळा आज तुम्ही शिकणार आहात. तर हा चांगला कांदा आपल्याला ब्राऊन करून घ्यायचा आहे. थोडासा खरपूस झाला तरी चालेल, म्हणजे ती टेस्ट असते ना ती आपल्या कुरडई कांद्याला येणार आहे. कुरडई आणि कांदा हा मेन पार्ट रोल करतो आपल्या या डिशमध्ये. आपण मीठ घेतलेलं आहे चवीनुसार इकडे. तर सगळं आपल्याला मिक्स करायचं इकडे. आणि त्याच्यानंतर आपण ॲड करणार आहोत हळद इकडे ॲड केलेली आहे. हळदीनंतर आपण घेतलेला आहे लाल तिखट. याच्यामुळे असा मस्त असा कलर येतो आपल्या डिशला. इकडे घेतलेले आहे धने पावडर आणि इकडे कांदा लसूण मसाला घेतलेला आहे. आणि ही रेसिपी बनणार आहे 4 ते 5 लोकांसाठी बनत आहे. तर त्या हिशोबाने आपण हे सर्व इन्ग्रेडियंट्स ॲड करत आहोत. इकडे घेतलेले आहे टमाटर चांगले गळून द्यायचेत आपल्याला, मस्तपैकी चांगले फ्राय करून घ्यायचेत. कांदा आपला चांगला ब्राऊन झालेलाच आहे. मस्त सुगंधही भरपूर सुंदर आलेला आहे. आईने इथे काय केलेलं आहे, 1 कप पाणी ॲड केलेलं आहे ह्याच्यामध्ये, जेणेकरून आपले टमाटर, कांदा आणि मसाले एकत्र एकजीव होतील, मिक्स होतील चांगल्या प्रकारे. ही एक सुक्की भाजी आहे. ओके, तर तुम्ही ही टिफिनसाठी पण करू शकता आणि दुपारच्या लंचसाठी पण तुम्ही करू शकता. तर आईने ह्या ज्या कुरडया भिजत घातलेल्या अर्ध्या तासासाठी त्या पाण्यातून काढल्या आणि त्या आता सुट्ट्या करायच्या आहेत. जसं म्हणजे तुम्ही नूडल्स करतात ना, जे मॅगी नूडल्स असतं किंवा वेगवेगळ्या प्रकारचे नूडल्स करतात, ह्या तोच प्रकार झाला. पण ह्या कुरडया जी आहे ही एक पारंपरिक डिश आहे. मी तुम्हाला दाखवेन पण ते एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये. पण आता आपण फोकस करूया या कुरडयांच्या डिशकडे. तर त्या तोडलेल्या कुरडया आपण कढईमध्ये ॲड केलेल्या आहे. आईने कढईमध्ये ॲड केलेल्या आहेत. आता त्या चांगल्या मिक्स करून घ्यायच्या आहेत. प्लीज कमेंट करायला विसरू नका. तुमचा सपोर्ट मुंबईकर आई चॅनलला दाखवा. इकडे आता चांगलं हलवून घ्यायचं आहे. तो मसाला एकजीव झाला पाहिजे कुरडईमध्ये, कारण की हे व्हिडिओज बनवायला आपल्याला भरपूर एफर्ट्स लागतात. तर प्लीज थोडा सपोर्ट करा. पैसे लागत नाही. लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला. तुमच्या कम्युनिटी पोस्टवरती पण तुम्ही तुमच्या ग्रुपमध्ये पण शेअर करू शकता, जेणेकरून आपल्या चॅनलची रीच वाढेल. तर जरूर अशा प्रकारे तुम्ही कुरडई कांदा घरी करून बघा. आता इकडे भरपूर लोक मनात विचार करतील किंवा कमेंटही करतील, आम्ही तर बनवतो, तुम्ही काय वेगळं केलेलं आहे. हो, वेगळं केलेलं आहे, कारण की ते हा जो मसाला जो आहे आपण घरी आम्ही जो वापरतो तो वेगळा वापरलेला आहे. आणि कुरडई कांदा ही एक वेगळी डिश आहे. तर येस, काहीतरी नवीन हा तुम्हाला बोलतात ना की रेसिपी तुम्ही शिकणार आहात या व्हिडिओमधून. तर हे चांगलं आपण इकडे मिक्स केलेलं आहे. तो मसाला चांगला कुरडईमध्ये ॲब्झॉर्ब झालेला आहे. ओके, तुम्ही बघू शकता माझ्या तोंडाला फार पाणी सुटलेलं आहे. तर हे एक मस्तपैकी नाचा
फ्राय होत आहे कढईमध्ये. आता ह्याला ना आपण एका डिशमध्ये साईडला काढून घेऊ. 5 मिनटासाठी आईने गॅसवरती ठेवलेल्या कढईमध्ये आता इकडे आपण सर्व करत आहोत. जस्ट फोकस करा, किती सुंदर अशी रेसिपी दिसते ही. कुरडई आणि कांदा. माझ्या तोंडाला ना पाणी येत आहे. मला तर फार भूक लागलेली आहे. चपाती तर मी घेऊनच बसलेलो आहे चपाती. तर यस, तुम्ही ही रेसिपी तुमच्या घरी करून बघा. काहीतरी नवीन तुम्ही आज शिकला आहात. तर यस, काहीतरी घरी करून बघा. तुमच्या घरच्यांना नक्की आवडेल काहीतरी ही नवीन डिश. इकडे आपण कोथिंबीर ॲड केलेली आहे. ओके, तर कोथिंबीरने मस्त असा रेड आणि ग्रीन असा बोलतात ना कलर आलेला आहे. भरपूर सुंदर आणि काहीतरी बोलतात ना की काहीतरी नवीन आपण शिकलेलो आहोत. तर जरूर या पद्धतीने तुम्ही करून बघा ही रेसिपी. भरपूर छान दिसत आहे. तर म्हणून सांगतो, अशा नवनवीन रेसिपीज भरपूर येणार आहेत. तर सपोर्ट करा मुंबईकर आई चॅनलला. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.